घरात बसून कंटाळा आला तर म्हटलं थोडं फिरून यावं. आता आम्ही फिरायला चाललोय. तर फायनली फिरायला जातानाच पावसाचं वातावरण झालं. तर त्या पावसाच्या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी आम्ही फिरायला गेलो. जरा थोडीशी म्हटलं एन्जॉय करावी. जरा फिरायला गेलेलं वातावरण पहा. बबड्या आणि मी म्हटलं की थोडं मस्ती करावी. तर मस्ती करत असताना बबड्याला इतका आनंद झाला की तेवढ्यात दिदी गाडी घेऊन आली. तर दिदीला पण आनंद लुटायचा होता. तर दिदीची मस्ती बघा, थांब म्हटलं तर गाडी थांबवत नव्हती. तर फायनली मी डोंगरामध्ये फिरायला चालले होते. तर नंतर म्हटलं की पाऊस येते तर थोडंच फिरून. तर फिरत असताना डोंगरामध्ये मला थोडंसं पायाला लागल्यासारखं झालं. काही तर दगड लागला. तर मला त्या दगडातून चालताच येत नव्हतं. लागल्यानंतर ना मला काही समजेना, मी तिथं शांत नंतर उठून थोडंसं फिरून यावं म्हटलं. तर चला, माझं फिरून झालेलं आहे. तिथं थोडा आनंद लुटला. म्हटलं फिरावं तर चला फिरून आता खाली येत आहे मी. आता फिरत येत असताना डोंगरातलं वातावरण जरा पहा. तर बबड्याला घेऊन येताना मला तर चालायलाच यायचा एवढा कंटाळा आलता ना की बबड्या चालू सुद्धा शकत नव्हता. तर आता बबड्याला खाली सोडल्यानंतर रस्त्याने त्याची मस्ती पहा. पुढून गाड्या येत होत्या तरी पण बबड्या थांबत नव्हता. बबड्याची मस्ती काय थांबता थांबेना. त्याला इतका आनंद होत होता की त्याला किती मस्ती करावी हे समजत नव्हतं. बबड्याने पायात चप्पल सुद्धा घातली नव्हती की त्याला डांबरीवर किती खेळावं हे समजत नव्हतं. तर माझ्या बबड्याचे व्हिडिओ आवडले तर तुम्ही नक्की लाईक, समोरून गाडी यायला आली म्हणून तर माझा व्हिडिओ तर ही बबड्या काही ऐकतच नव्हता. बबड्याची मस्ती काय थांबता थांबेना. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट करा.